गुड मॉर्निंग सर्व विद्यार्थ्यांना। गुड मॉर्निंग सर। आज काय आहे 2 जानेवारी आहे आणि 2 जानेवारी निमित्ताने आपण आपली एक इतिहासाची बॅच जसं की मी तुम्हाला सांगितलं होतं ते तुमच्या समोर काय आहे तर घेऊन आलेलो आहे। आजपासून आपण आधुनिक इतिहासाची बॅच काय करत आहे सुरू करत आहे। तुम्ही म्हणणार सर 2 जानेवारीच का? कारण की 2 जानेवारी आणि 3 जानेवारी ह्या 2 च्या तारखा आहे त्या खूपच महत्त्वाच्या आहे। कारण की आज जर म्हटलं तर आज पुण्यतिथी आहे विठ्ठल रामजी शिंदे यांची आणि 3 जानेवारी जर म्हटलं तर सावित्रीबाई फुले यांची काय आहे जयंती आहे आणि ते विद्येची काय आहे आराध्य दैवत आहे। तर म्हणून ह्या दोनही तारखेचा आपण मिळाप करून काय केलेला आहे तुमच्यासाठी अतिशय डिस्काउंट मध्ये एक इतिहासाची बॅच मी तुमच्या समोर घेऊन आलेलो आहे। ती बॅच आपली आजपासूनच काय होणार रन होणार। या अगोदर मी एक छोटं लेक्चर रेकॉर्ड केलेलं आहे त्यामध्ये सिलेबस मध्ये काय काय पाहिजे आणि कशा रीतीने तुम्ही इतिहासाचा अभ्यास केला पाहिजे खास करून आधुनिक इतिहासासाठी फक्त 2च गोष्टी करा की एक स्पेक्ट्रमचं बुक बिपिनचंद्रांचं आणि त्यानंतर एक 11वीचं बुक। ह्या 2 बुक्समधून तुमचा इतिहास होऊन जाणार आधुनिक इतिहास। आणि जर तुम्ही हे लेक्चर कंटिन्यू केलं तर तुम्हाला इतिहास खूप सुलभ होणार सोपा होणार मी तुम्हाला शब्द देतो। आणि जास्त न बोलता आपण डायरेक्ट आपल्या कशावर येऊ तर मुद्द्यावर येऊ जेणे की आपलं काय होणार आजचं लेक्चर काय होणार स्टार्ट होणार। आता आधुनिक इतिहासाचा अभ्यास करत असताना की खूप साऱ्या घटना काय ठेवावे लागतात आठवण ठेवावे लागतात त्याचे पुरावे असतात ते पुरावे द्यावे लागतात वेगवेगळे पुस्तकं वाचावे लागतात आणि हे एक विद्यार्थी एवढं नाही करू शकत। म्हणून काय केलं जाते ते एखाद्या टीचरचा काय घेतला जातो सल्ला घेतला जातो किंवा आपण म्हणू शकतो की बा क्लास मास्टर। आणि त्या मास्टर कसा असला पाहिजे सटीक नॉलेज देणारा असला पाहिजे की नाही तर शब्दाच्या फेऱ्यामध्ये अडकून विद्यार्थीच गरगर गरगर घुमत आहे याला काही अर्थ नाही आहे। सटीक असलं पाहिजे जिथं कहाणी वाटण त्या कहाणीच्या बेसमध्ये तुम्हाला इतिहास सांगितला जाणार। जिथं पाठांतराचा मुद्दा येईल तेव्हा तुम्हाला स्पष्ट सांगितलं जाणार की बा पाठच असलं पाहिजे। आणि जिथं सरळ इतिहास आलेला आहे तिथं सरळ आपण काय करणार आहे तर त्या वेळेने इतिहास शिकणार आहे। तर म्हणून आपण सुरू करू। चला पहा ही आपली आधुनिक भारताचा इतिहासाची काय आहे बॅच आहे आणि विशेष काय आहे तर महाराष्ट्र संदर्भामध्ये आपण घेणार आहे की बा भारतामध्ये इतिहास घडला तो तर महत्त्वाचा आहेच परंतु महाराष्ट्राचा वाटा काय आहे त्याच्यामध्ये हे खूप महत्त्वाचं आहे आणि हे आपल्याला एक्झाम विचारते खूपच महत्त्वाचं आहे। तर पा हे ते व्यक्ती आहे की ज्यांनी काय केलेलं आहे आधुनिक इतिहास घडवलेला आहे की आज जेही काही तुम्ही जगत आहे तुमच्यावर कर्ज आहे यांचं। म्हणून यांचा इतिहास आणि यांचे काही तथ्य आहे यांच्या आजूबाजूने काही घडामोडी घडलेल्या आहे आणि त्या कालानुरूपी आपल्याला लक्षात ठेवून एक्झाममध्ये विचारल्या जातात। राज्यसेवा जर तुम्ही करत असाल तर त्यामध्ये तुम्हाला लेखन सुद्धा काय करावे लागते तर अवगत करावे लागते जी लेखन कला आहे आणि यांचे विचार यांनी सांगितलेले जे वेगवेगळे फिलॉसॉफी ह्या खूपच काय आहे महत्त्वाचे आहे। तर चला मग सोप्या पद्धतीनं स्टार्ट करू। तर या अगोदरचं जे लेक्चर आहे ते सिलेबस संदर्भात आहे आणि ते आपल्या चॅनलवर पडलेलं आहे द नायकवर। तर तुम्ही ते ॲप डाउनलोड करा आणि ते डाउनलोड करून काय करा तो जोही काही 25-26 मिनिटाचा व्हिडिओ आहे तो पाहून घ्या। तुम्हाला काय होणार की ते सर्व सिलेबस अवगत होऊन जाणार। आणि आपण आज जे स्टार्ट करणार आहे ते डायरेक्ट पहिलं चॅप्टर पाहणार आहे ते म्हणजे काय असणार आहे आपलं युरोपियनचं आगमन। हे खूपच महत्त्वाचं आहे। चला पहा हा काय आहे एक जगाचा नकाशा आहे तुमच्या समोर जो दिसत आहे ते काही सांगण्याची गोष्ट नाही आहे तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे। सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की जो तुम्हाला हा जो इथं भाग दिसतो हा भाग म्हणजे काय आहे तर युरोप आहे। हा वाला आपण इथं मानून घेऊ युरोप अस्पष्ट दिसत आहे पण मला असं वाटते की जेव्हाही तुम्ही शूट होऊन जाणार तेव्हा स्पष्टता येणार याच्यामध्ये आणि दिसतही असेल तुम्हाला स्पष्ट। ते इथं कुठेतरी एवढ्यामध्ये आपल्याला काय आहे तर इटली दिसत आहे। मनाचं तात्पर्य एवढं आहे की हे काय आहे युरोप आहे आणि हे तो देश आहे ज्याला आपण काय म्हणतो ग्रेट ब्रिटन ज्यानं भारतावर काय केलेलं आहे तर जवळपास आपण म्हणू शकतो 2 ते 2.5 शताब्दी काय केलेलं आहे राज्य केलेलं आहे। आणि एवढे वर्ष जर त्यांनी राज्य केलं असेल तर नक्कीच काय झालं असेल की आपल्यावर खूप सारा प्रभाव पडला असेल त्यांच्या चालीरीतींचा त्यांच्या सभ्यतेचा
त्यांच्या राहणीमानाचा, त्यांच्या खानपानचा. म्हणून आपल्याला आधुनिक इतिहास शिकत असताना युरोपियनना विसरून चालणार नाही. कारण की जेही काही भारतामध्ये आधुनिक काळामध्ये घडलेलं आहे ते मग आपण म्हणू शकतो की सरकार स्थापन होणे म्हणू शकतो, कॉन्स्टिट्यूशन म्हणू शकतो, लॉ अँड ऑर्डर म्हणू शकतो, शांतता सुव्यवस्था म्हणू शकतो. ह्या सर्व गोष्टींवर त्यांनी काय केलेलं आहे, एक गंभीर परिणाम टाकून गेलेले आहे. म्हणून आपल्याला हे युरोपीय काय आहे आणि युरोपियनचं आगमन काय आहे तर हे शिकावं लागतं. आता आपण असं म्हणतो की एक शब्द वापरला जाते की वास्को दी गामानं भारताचा शोध लावला, परंतु हे चुकीचं आहे. त्यानं भारताचा वगैरे शोध नाही लावलेला आहे. त्यानं फक्त त्या मार्गाचा शोध लावला की ज्या मार्गानं काय केलं गेलेलं आहे, भारतामध्ये सर्व युरोपियनना येता आलं. मग सर असं काही पहिल्यांदाच घडलं काय असं तर नाही, या अगोदर देखील खूप सारे लोक भारतामध्ये आले. मार्को पोलो हा भारत चीन यावर खूप सारं साहित्य लिहत, त्यानंतर ते अवगत पण झालेलं आहे. तर त्यांनी सांगितलेल्या ज्या काही गोष्टी आहे त्या साहित्यामुळं यांना जो हा भाग आहे ईस्ट इंडिया साईडचा या अवगत झाला. आणि जेव्हा ते अवगत झाला, ज्या काही घटना त्यांना वाटल्या की बा इथं गेल्यानंतर काहीतरी बदलाव येऊ शकते किंवा आपले जे काही संकट आहे ते आपण दूर करू शकतो, म्हणून युरोपियननी काय केलेलं आहे तर भारताकडे आपली वाटचाल केलेली आहे. आता कोणतीही गोष्ट तशीच घडत नसते. प्रत्येक गोष्ट घडण्यामागे काय असते, काही ना काही कारण असते. तर म्हणून युरोपियन भारतामध्ये का आले याचं देखील काय असणार, कारण असणार. आता आपली राज्यसेवा आणि कंबाईन अशी काय आहे, एकत्रित बॅच आहे. आणि ही एकत्रित बॅच जी आहे तर याच्यामध्ये आपण पाठांतर पण करावं लागेल, कारण की कंबाईन सारखी जे एक्झाम आहे ते सटीक विचारते डायरेक्ट. विराजी शिंदे यांनी डिप्रेस क्लास मिशनची स्थापना कधी केली, मग तुम्हाला पाठच असलं पाहिजे 12 ऑक्टोबर 1906 डायरेक्ट. कारण की विरा शिंदे खूप महत्त्वाचा व्यक्ती आहे, जे दलितांचा उद्धार करण्यामधून जे 5 महारत्न आहे त्या महारत्नामधून एक म्हणजे कोण आहे, विरा शिंदे आहे. त्यांचं बलिदान आपल्याला विसरता येणार नाही, परंतु तो एक समाजसुधारकाचा भाग आहे. ते आपण जाऊ देऊ, आपण आपल्या टॉपिककडे वळू, हे महत्त्वाचं आहे. तर बा युरोपियनचं जे आगमन आहे, युरोपियनने जे भारतकडे काय केलेलं आहे, आपला प्रवास केलेला आहे, जे नजर फिरवलेली आहे ते कसं आणि अचानक आढळलेलं नाही आहे. त्याच्यासाठी काहीतरी घडामोडी आहे, त्याचं काहीतरी कारण आहे. ते कारण आपल्याला जाणून घ्यावं लागेल, कारण की आजकाल एक्झाम काय आहे थोडी टफ झालेली आहे. आणि म्हणून फक्त ना फक्त पाठांतर केल्यानं नाही जमत हो, ते उमजायला पण पाहिजे, समजायला पण पाहिजे. त्याला देखील काय आहे, खूप महत्त्व आहे. म्हणून आपण त्या दृष्टिकोनातून पुढे जाऊ. इथं पहा ब्लँक पीपीटी घेतलेली आहे मी. ते ब्लँक कशासाठी घेतलेली आहे की तुम्हाला ते कारण समजले पाहिजे. टॉपिकचं नाव काय आहे आपल्या, टॉपिकचं नाव काय आहे आपल्या, आधुनिक भारताचा इतिहास. नाही, आपण आधुनिक भारताचा इतिहास शिकत आहे. अरे युरोपियनचं आगमन आहे. माय बापो असं नका करू, नाही तर मी इथून उडी मारून देईन. ठीक आहे ना, असं नाही झालं पाहिजे. चला पहा, युरोपियनचं आगमन पहिलंच लेक्चर आहे आपलं. युरोपियनचं काय आहे, आगमन झालेलं आहे. आता आगमन झाल्याचे काय आहे, कारण आहे. आणि 4 ते 5 कारण असणार. आणि ते तुम्ही काय करा, सटीक लक्षात, विसरायचं नाही. आणि आज जर तुम्ही लक्ष देऊन हे लेक्चर केलं तर कधीच तुम्हाला पहिला चॅप्टर हा अवघड जाणार नाही. तुम्ही नेहमी कोणीही विचारलं तर लगेच तुम्ही काय असणार, तयार असणार. आता सर्वात पहिले पोर्तुगीज आले, मग डच आले, त्यानंतर ब्रिटिश आले, हॉलंड, त्यानंतर फ्रेंच. हे लक्षात ठेवा लागते. आणि याच्या तारखा येण्याच्या आणि जाण्याच्या ह्या पण लक्षात ठेवा लागते. हा पाठांतराचा मुद्दा आहे. परंतु जो महत्त्वाचा मुद्दा आहे की सर समजायचं कसं, आणि एक वेळा समज जर तुमच्यामध्ये काय झाली, तयार झाली, तर तुम्ही तो टॉपिकच नाही विसरत. आणि त्या तारखा देखील तुमच्या काय राहतात, आरामशीर लक्षात राहतात. चला पहा, मग कारणे पाहत आहे आपण कशाचे, जे युरोपियनचं भारतामध्ये काय झालं, आगमन झालं. सुरुवातीला पाहू आपण इकॉनॉमिकली कारण आहे.
एक टर्म आहे इकॉनॉमीमध्ये जी खूप लोकांना अवघड जाते, काही लोकांना सोपी जाते, काही जणांना माहीत असते, काही जणांना माहीत नसते. ती म्हणजे कोणती आहे? एक व्यवस्था आहे, अर्थव्यवस्था. त्या अर्थव्यवस्थेचा एक भाग आहे भांडवली अर्थव्यवस्था. भांडवली अर्थव्यवस्था कशाला म्हणायचं? याचं आजही मोठ्या मोठ्या टीचरांना विचारलं तर सांगू नाही शकत. जाऊ द्या ना सर, म्हणत असतील कायले बी, होता होगा कोई चीज भाई. भांडवली अर्थव्यवस्था ते अर्थव्यवस्था असते की जिथं आपण आपले पारंपरिक यंत्र सोडून आधुनिक यंत्राकडे काय करतो? वळतो. त्यानंतर ग्रामीण भाग किंवा आपण असं म्हणू शकतो की जे ग्रामीण उद्योग आहे, जे आपण स्वतः तयार करतो, कुटीर उद्योग म्हणू त्याला, किंवा हाताने विणलेले वगैरे वस्तू म्हणू, त्याच्या जागी नवीन तंत्रज्ञान वापरणे, मोठ्या मोठ्या कारखाने स्थापन करणे. त्यानंतर मानवी आणि प्राणी यांच्या पॉवरवर सुरुवातीला काय होत होतं? आपल्या इथं कार्य केल्या जात होतं. परंतु आता मानव शक्तीचा आणि प्राणी शक्तीचा उपयोग न करता हा पाण्याचा, वाफेचा, ह्या ज्या वेगवेगळ्या संकल्पना आहेत त्याचा वापर करून नवीन एनर्जी तयार करणे, त्याला म्हणतात की भांडवलवादी अर्थव्यवस्था. आणि भांडवलवादी अर्थव्यवस्थेमध्ये हेच होते. मुद्दा समजला पाहिजे आपल्याला की आपल्याला करायचं काय आहे. कारण की पाठांतर जर करसान की व्याख्या आहे आणि हे व्याख्या मी तंतोतंत पाठ करतो, त्याच्यानं काही नाही आहे, त्याच्यामध्ये काही घेणं देणं नाही. आपल्याला समजलं पाहिजे ते की नेमकं असते काय. तर आधुनिकता तुम्हाला समजली असेल. काय करायचं आहे आपल्याला? सरळ सरळ की पारंपरिक यंत्र सोडून आधुनिक यंत्राकडे वळणे. त्यानंतर जे गावामधले कुटीर उद्योग असतात त्या उद्योगाकडून मोठ्या उद्योगाकडे जाणे. त्यानंतर मानवी श्रम किंवा प्राणी श्रम, हे जे दोन व्यक्ती आहे यांच्या शक्तीनं सुरुवातीला काय केलं जात होतं? तर इथून त्या तिथं जात बैलगाडी, टकलक टकलक घोडा, हत्तीचा वापर करून ग्रँड ट्रंक रोड बांधण्यात आला. परंतु आता ते सोडून आपण काय करत आहे? मोठे मोठे बंपर किंवा रोलर याचा काय करत आहे? उपयोग करत आहे. तर हे सर्व ज्या अर्थव्यवस्थेमध्ये घडते त्याला म्हणतात काय? तर भांडवली अर्थव्यवस्था. असो तर इथं त्या गोष्टीनं जन्म घेतला. कशाला महत्व आलेलं आहे? भांडवल. खूप साऱ्या लोकांनी काय केलेलं आहे की भांडवलकडे वळून गेलेले आहे. आणि भांडवली अर्थव्यवस्थेमध्ये काय असते? आणखी एक त्याचं काय म्हणू शकतो आपण वैशिष्ट्य आहे. ते वैशिष्ट्य आहे की जमिनीवरची मालकी हे सर्वसाधारण व्यक्तीची असते. कारखान्यावरची मालकी हे कशाची असते? कोणाचीही असू शकते. त्याच्यावर गव्हर्नमेंटचा काय नसतो? ताबा नसतो. आणि आपण म्हणू शकतो की आपल्या इथंच फक्त सर्जमदायी व्यवस्था नव्हती, तिथं देखील होती. परंतु ते लोक काय झालेले आहे? कन्वर्ट झाले, मोठ्या प्रमाणामध्ये शहरामध्ये येऊ लागले, विकास करू लागले. आणि सुरुवात कुठून झाली? तर ह्या भांडवलपासून झाली. भांडवल म्हणजे काय? तर मोठ्या प्रमाणामध्ये पैसा ओतून इंडस्ट्री उभी करणे, त्याला काय म्हणतो आपण? भांडवल. भांडवल गुंतवणे म्हणजे काय? पैसा गुंतवणे. त्यांनी याच्यामध्ये जसा रस घेतला तर हा रस घेऊन काय केलेला आहे? त्याच्याकडे पैसा येऊ लागला आणि फ्लो वाढला पैशाचा. आणि फ्लो आल्यानंतर काय करावं लागतं? तर तो पैसा कुठं ना कुठं काय करावा लागतो? गुंतवावा लागतो. आता इथून 50-60 वर्ष अगोदर संपूर्ण युरोपची लोकसंख्या फक्त 10 कोटी होती. मागची गोष्ट करू राहिलो, विचार करा त्यावेळेस किती लोक असतील? ते खूप कमी असतील. म्हणून त्यांना जास्तीत जास्त भांडवल निर्माण करून राहिले म्हणजे मॅन पॉवरची गरज पडली. आणि फक्त मॅन पॉवरचीच गरज असते का? हो, फक्त श्रमच लागते का? नाही. तर आणखी काय लागत असते भांडवली अर्थव्यवस्थेमध्ये? आणखी लागते कच्चा माल, रॉ मटेरियल ज्याला म्हणतो आपण. ते अतिशय महत्वाचं असते. चपा तुम्ही म्हणणार काय की मी जाऊन हिमालयामध्ये बॅच टाकतो, MPSC UPSCची जमणार का होते गोष्ट? तिथं काही महात्म्यांना शिकू की साधू संतांना शिकू? मग बसला पाहिजे. जिथं आता अमरावती हे आपलं शहर आहे. अमरावती आजकाल गुलाबी आहे, गुलाबी थंडी पडत आहे. असो, परंतु अमरावतीमध्ये तो क्लासेससाठी काय आहे? कच्चा माल अवेलेबल आहे. म्हणून इथं क्लास टाकलेले आहे उमेश सरांनी.
द नायक अकॅडमी, डिस्क्याव, ठीक आहे ना, असं होते कधी कधी. असू द्या. तर बा कच्चा माल महत्वाचा आहे आणि हा कच्चा माल जसा जसा पाहिजे तसं तसं लोक त्याच्याकडे काय होतात, आकर्षित होतात. पाल तुम्ही आपले टाटास ओडिसामध्ये गेले ना, आणि तिथं काय केलेली आहे, कंपनी स्थापन केली, इस्को टिस्को केली की नाही केली. कारण की तिथं रॉ मटेरियल अवेलेबल आहे आणि म्हणून जिथं रॉ मटेरियल अवेलेबल असते उद्योग तिथंच काय केला जातो, स्थापन केला जातो. आणि श्रम पण त्याचा एक भाग आहे, म्हणजे माणसं, आणि कच्चा माल पण त्याचा काय आहे, एक भाग आहे. दुसरं असते की दळणवळण व्यवस्थित झालं पाहिजे. पहा म्हणून आपल्याला ब्रिटिश भारतामध्ये रेल्वे स्थापन करताना दिसतात. मले अमरावतीवरून मुंबईला नेण्यासाठी त्यांनी स्थापन केली होती का ते? नाही बा, काही कालांतरानं अमोल सरांचा जन्म होईल, अमोल सर तिकीट काढून जाईन कुठेतरी अकोला, नागपूर, अमरावती, असं आहे का? त्यांना माहिती होतं. कारण की त्यांचा मूळ उद्देश काय आहे, भांडवली अर्थव्यवस्था, आणि भांडवली अर्थव्यवस्थेमध्ये ह्या गोष्टीवर फोकस केला जातो. म्हणून त्यांना दळणवळण अवश्य आहे, म्हणजे खूपच महत्वाचं आहे त्यांच्यासाठी. म्हणून हे एक कारण आहे त्यांचं कुठे येण्याचं, ईस्ट इंडिया साईडने येण्याचं, की मार्को पोलो सारख्या माणसानं वर्णन केलेलं आहे की काय देश आहे, पीक ऑफ थ्रोन, सोने की चिडिया. तर कोणाचंही आकर्षण त्याच्याकडे जाते. आपलं भारतीय लोक तर आपण आपल्याला वेगवेगळ्या कलरचे मिट्टू जरी दिसले तरी आपण त्याच्याकडे काय होतो, आकर्षित होतो. परंतु ते लोक लय डेंजर होते. ते लोक कोणाही कडे आकर्षित नाही होत. त्यांना त्यांचं काय पाहिजे होता, फक्त ना फक्त प्रॉफिट. आणि भांडवली अर्थव्यवस्थेचं तिसरं वैशिष्ट्य असते की फक्त ना फक्त नफा. नफा कमवत असताना तुम्ही दयामया सोडून द्या. म्हणून भारतामध्ये आल्यानंतर ते थोडंसं क्रूर आपल्यासोबत वागताना दिसतात. तर हा त्यांचा भाग आहे. म्हणून हे काय आहे, महत्वाचं आहे. त्यानंतर यंत्राचा उपयोग करणार कुठं, भारतामध्ये आल्यानंतर. ठीक आहे ना, एक कारण आहे. हे कारण तुम्हाला समजलं असेल, मी असं गृहीत धरतो. आणि पुढचं कारण सांगतो. पहा, पुढचं कारण आहे इटली. आता तुम्ही म्हणणार सर इटली काय कारण आहे बा, इटलीनं काय केलेलं आहे? तर बा इटलीनं काय केलेलं आहे, एक मिनिट मागे जाऊ आपण. तर बा इथं मी सांगितलेलं आहे की कुठेतरी काय आहे, इटली नावाचा काय आहे देश आहे, जो की मी तुम्हाला काय एवढ्यामध्ये सांगितला होता. ते पीपीटी गेली, परत आपण तिला वापस आणू. चला पहा, इथं सांगितलं होतं मी तुम्हाला. ठीक आहे. त्यानंतर पहा, जर ह्या भागासोबत व्यापार होत असेल तर इथून होत असेल, किंवा आपण म्हणणार आणखी एक भाग आहे हा वाला. ह्या दोन भागामधून काय केलं जात असेल, व्यापार केला असेल. खाडी आहे आणि त्यानंतर काय आहे, एक लाल सागर आहे. तर इथं काय झालेलं आहे, मी तुम्हाला सांगितलं होतं इटलीमध्ये ते शहर आहे फॉरेन नावाचं. इटलीनं काय केलेलं आहे, आपल्या वेगवेगळ्या हुशार लोकांचा फायदा घेऊन काय केलेलं, व्यापारावर एक अधिकार निर्माण करून टाकला. एका अधिकार हे तुम्हाला माहिती होणार पुढं काय गोष्ट आहे, कशाला आपण एका अधिकार म्हणू, काय त्याची व्याख्या असते. जसं एखाद्या व्यापारावर प्रभुत्व हे खूप महत्वाचं आहे. आणि हे इटलीनं मिळवलं आणि इटलीनं काय केलेलं आहे, लवकरच प्रगती करून टाकली. आणि प्रगती होत असताना जाहीर आहे की झडतात लोक, आजूबाजूच्या लोकांना ईर्ष्या होते ना. भारतानं जर काही चांगलं केलं तर पाकिस्तानला ईर्ष्या, भारताची टीम जिंकली तर तुम्हाला ईर्ष्या. कोणाचं चांगलं पाहू नाही शकत कोणीच, हे सत्य आहे. आता तुम्ही म्हणणार आम्ही तर सर अधिकारी आहोत, आम्ही कोणाला जळत नाही. परंतु आपापल्या भावना आपल्यापर्यंतच ठेवा. माझ्यापेक्षा जास्त तुम्हाला माहिती आहे की आपलं मन कसं आहे. तुम्ही थोडी ना काही संत आहे, महात्मे आहे, ते त्यांच्याकडे असते किंवा गौतम बुद्ध. ठीक आहे ना, असो. तर पाय हे पण एक काय आहे, कारण आहे. कसणारी इटली सोबत काय आहे, ईर्ष्या आहे. म्हणून कुठंतरी इटलीला आपण काय टाकू, मागं टाकू. आणि ह्या व्यापार म्हणजे हा जो रस्ता आहे, हा रस्ता सोडूनही कुठेतरी दुसरा रस्ता शोधला गेला पाहिजे, यासाठी लोक काय करू लागले, प्रयत्न करू लागले. म्हणजे इटली पण काय ठरलेलं आहे, मेन फॅक्टर ठरलेला आहे. यानंतर जे पुढची पीपीटी असणार आपली ते त्याचीच असणार की बा ते कोणकोणते लोक होते की ज्यांनी
एक महत्वाची भूमिका बजावलेली आहे इटलीला समृद्ध करण्याची. तर म्हणून इटली एक फॅक्टर लक्षात ठेवा. जर तुम्हाला विचारलं की युरोपियन लोक भारतामध्ये का आले, तर त्याचं एक कारण काय असणार, इटली पण असणार, हे लक्षात ठेवा. त्यानंतर आता तिसरं कारण पाहू आपण, आपलं अतिशय महत्वाचं आहे. तिसरं कारण आहे की कॉन्स्टँटिनोपल हे जे एक शहर होतं, ह्या शहरचा काय झालेला आहे, तर आपण असं म्हणू शकतो विनाश किंवा पाडावा पण म्हणू शकतो आपण. आता इथं जे मेन लढाई आहे ते दोन साम्राज्यामध्ये लढली जाणार. एका साईडनं ऑटोमन तुर्क आहे आणि दुसऱ्या साईडनं बायझँटाईन साम्राज्य आहे की जे ख्रिश्चनिटीचं काय करत होतं, प्रतिनिधित्व करत होतं. आणि इकडे ऑटोमन तुर्क आहे तुर्कस्तानमध्ये, आणि ते इस्लामचं काय करत होते, प्रतिनिधित्व करत होते. तर आपसापसामध्ये असणारे यांचे जे हेवे दावे आहे, धर्माचं नाव जेव्हा येते ना तेव्हा काही होऊ शकते. धर्म खूप भयंकर काय आहे, कॅप्सूल आहे, गोष्ट नाही आहे. धर्माच्या कॅप्सूल मुळे काय होते, मोठे मोठे लोक, हत्तीसारखा ज्यांचा काय आहे सीना आहे, असे लोक पराभूत होतात. धर्म खूप डेंजर गोष्ट आहे. म्हणून काही लोक या धर्माला हफीम सारखं काय करतात, यूज करतात. आणि हा धर्म पोर्तुगीजांनीही यूज केला, ब्रिटिशांनी यूज केला. आणि म्हणून भारतामध्ये पोर्तुगीज राज्य करू शकले नाही, ब्रिटिश करू शकले, कारण की त्यांना माहित होतं की कोणती गोळी कधी द्यायची. हे लय महत्वाचं असते. माहिती खूप जणांना असते, पण आपले असे काहीतरी मित्र वगैरे असतात, सर्दी झाली अरे तू हे गोळी खाणं, डोकं दुखू राहिलं का, बरं आता तुझ्यासाठी सॅरडॉन आणतो, अरे यार मला जळजळ वाटू राहिलं, इनो खाणं, असे लोक म्हणतात ना आपल्याला. डॉक्टर आहे का ते, नाही. डॉक्टरचं काम, डॉक्टर स्पेशलिस्ट असते. बाबू जेवणाच्या अगोदर खाजो एक गोळी आणि जेवण झाल्यावर 3 खाजो. डॉक्टरला माहीत असते कोणती गोळी कधी द्यायची. आणि म्हणून खूप महत्वाची भूमिका बजावलेली आहे. ब्रिटिशांचं भारतामध्ये स्थापन झाले ते एका व्यक्तीमुळे झाले, डॉक्टर गॅब्रियल बाउंटन. त्यानं काय केलेलं आहे, मुघल सम्राटांना खुश केलं. डेंजर माणूस, ठीक आहे ना. म्हणून बाउंटनचं नाव तुम्ही लक्षात ठेवा. किंवा तुम्ही पुस्तक वाचताना ना स्पेक्ट्रम, तर त्याच्यामध्ये मस्त त्यांनी बाउंटनच्या थोडी स्टोरी वगैरे सांगितलेली आहे. तर म्हणून वाचायचं, काही प्रॉब्लेम जात नाही. पुस्तक वाचल्यानं काही घाटा होऊन राहिला आपला, मी तर सांगणारच, माझं काय आहे कर्तव्य आहे ते. परंतु तुम्हीही काय करायचं, कन्फर्म करायचं. कारण की मास्तर खूप सारा शिकून राहिला, पण तुम्ही फक्त मास्टरकडे बावलं म्हणून पाहून राहिले. अरे तुम्ही मास्टरला विचारलं पाहिजे काही ना क्या चाहते हो. मास्टर जेव्हा सांगन मैं ये कहना चाहता हूं, ते तुम्हाला समजलं पण पाहिजे. तेव्हाच तर काय होणार, तुमच्या बुद्धीचा विकास. विकासला डेंजर आहे बरं. विकासराव, पानिपतचं युद्ध आठवते झपकन, जसं नाव घेतलं तसं आहे ना. त्यानंतर विश्वासराव, सदाशिव भाऊ, डेंजर माणसं आहे, असू द्या. तर आपण कुठं होतो की बा ह्या दोन साम्राज्यामध्ये काय होते, विवाद होते. आणि त्यामध्ये बायझँटाईन साम्राज्य जे होतं हे आपण असं म्हणू शकतो की विकसित झालं. विकसित झाल्यानंतर पॉवरफुल झालं. कारण की जे एक जागा आहे ही वाली, हिला म्हणतात इस्तुमस. ते दाखवून देणार मी तुम्हाला. हा इस्तुमस, कुस्तंतुनिया, कॉन्स्टँटिनोपल हे सर्व नावं याचेच आहे. तर इस्तुमस म्हणजे काय, तर असा जमिनीचा भाग की ज्याला दोन्ही समुद्राचे काय आहे, किनारे टच करतात. आणि ही जमीन आहे, ह्या जमिनीवर ते शहर काय आहे, वसलेलं आहे. म्हणून जोही काही व्यापार होत होता उत्तरपद मार्गानं, तो इथूनच होत होता. सर्व लोक येत होते आणि इथं चुंगी देत होते. चुंगी, बली, कर हे एकाच गोष्टीचे नाव आहे. आता नवीन व्हर्जन सरकारनं आणलेलं आहे जीडीपी. जीडीपी चालू आहे, ठीक आहे ना. आपण जेव्हा इकोची बॅच घेऊ तेव्हा तुम्हाला जीडीपी अतिशय चांगल्या रीतीनं काय होईल समजून जाईल. तर मग हे शहर धनाढ्य झालं कशामुळं, चुंगीमुळं. जेव्हा एखादी पॉवर आर्थिक सत्ता बनते तेव्हा ते महासत्ता कशी बनते.
आता त्या वाटेला आहे चीन, कारण की चीनकडे काय वाढून राहिलेला आहे, पैशाचा फ्लो, डॉलरचा फ्लो. म्हणून मे बी होऊ शकते की पुढं अमेरिकेला जी स्पर्धा भेटणार ते कोणाची भेटणार, चीनची भेटणार. ठीक आहे ना. लवकर पाण्याची बॉटल ओपन करा, थोडं टॉन्सिल झालं तर असो. त्यानंतर भारत पण त्या रस्त्यावर आहे. भारत पण महासत्ताक बनणार की नाही बनणार, बनणार ना. काऊन नाही बनणार, होतो नाही का, होतो ना. औरंगजेबच्या काळामध्ये, शिवाजी महाराजांच्या काळामध्ये अख्ख्या जगाची जेवढी इकॉनॉमी होती त्याची जवळपास 23 ते 25% अर्थव्यवस्था आपल्यावर भर खात होती. आपण जर एखाद्यासोबत काय केलेलं आहे, एखाद्याला नकार दिला तर तो रडत होता. डेंजर काम होतं, डेंजर लोक होते. आता तुमचं आमचं काम आहे आणखी परत आपल्या देशाला काय बनवणे, महासत्ताक बनवणे. असो, ते पॉवरफुल झालं आणि जोही व्यक्ती आर्थिक सत्ता बनते तो काही ना काही करणार, शांत बसू शकत नाही. पैसा व्यक्तीला काही नाही बसू देत, शांत नाही बसू देत. असे खूप सारे लोक असतात आपल्या आयुष्यामध्ये. काही लोकांना मी ओळखतो, चांगली नोकरी करतात बिचारे, नोकरी केल्यानंतर पैसा वगैरे जमवतात, खूप सारा पैसा जमवतात आणि मनातच राजकारणामध्ये उडी घेऊन आपला पैसा गमवतात. असू द्या, ठीक आहे ना. तर एक कुस्तन दुनिया काय झालेला आहे, श्रीमंत झालेला आहे, तू कुठं ना कुठं उडी मारणार. हे काय आहे 100%. आणि बायझंटाईन साम्राज्य काय होतं, ख्रिश्चन साम्राज्य होतं. ख्रिश्चॅनिटीमध्ये काय झालेलं आहे, ह्या कालखंडामध्ये काही इव्हिल्स घुसलेले आहे. जसं की आपण म्हणतो ना की आपला सनातन धर्म खरंच श्रेष्ठ आहे, हो सनातन धर्म, परंतु त्या धर्मामध्ये कालांतरानं लोकांनी काही इव्हिल्स, काही प्रथा चालू करून टाकल्या. ज्यांनी काय काय झालेलं आहे, एखाद्या समाजाचं, नारीचं, डिप्रेस व्यक्ती, सप्रेस व्यक्ती यांचं काय झालेलं आहे तर छळ झाला. आणि कुठं ना कुठं मग नंतर समाज सुधारणा होणार, ह्या गोष्टी बदलण्यासाठी कोणीतरी काय आवाज काढणार. हे पण भारतामध्ये चक्र झालेलं आहे. त्यांच्याही तसंच झालं. तर यांनी टार्गेट बनवलं कोणाला, तुर्कांना, मुस्लिमांना, की तुम्ही काय करा, ख्रिश्चॅनिटीमध्ये काय व्हा, कन्वर्ट व्हा. आणि म्हणून तो जो मोहम्मद होता, त्या मोहम्मदनं काय केलेलं आहे, सर्व इस्लाम जगताला आव्हान देऊन टाकलं की बा आपला धर्म खतरे में आहे, आपला धर्म खतरे में आहे. आणि म्हणून संपूर्ण लोक आपला धर्म खतरे में है सुनताच एका झेंड्याखाली काय झालेले आहे, उभे झाले. आणि कॉन्स्टँटिनोपलचा काय झाला, पाडावा झाला. हे पण एक कारण आहे की यामुळं काय झालेलं आहे की जो रस्ता आहे, जमिनीचा मार्ग, जो भूमार्ग आहे, हा बंद झाला. आणि हा बंद झाल्यामुळं नवीन मार्ग शोधा. कोणता, समुद्र मार्ग. डेंजर काम, चलो खोजेंगे. तुम्ही पण असंच करायला पाहिजे, शोधायला पाहिजे. जे आयोगानं विचारलेले काय आहे, क्वेश्चन आहे, ते शोधले पाहिजे. जर तुम्ही शोधत नसाल तर मग तुमची परिस्थिती खूप गंभीर आहे. ज्या प्रकारची आता रिसेंटमध्ये टेस्ट चालू आहे भारताची ऑस्ट्रेलियासोबत, तर भारताची परिस्थिती काय आहे, गंभीर आहे. मेहनत करण्याची काय आहे, गरज आहे. आणि परत सर्व एकत्र येऊन आणि आत्मविश्वासाने लढण्याची काय आहे, गरज आहे. चौथं कारण आणि शेवटचं कारण पाहून घेऊ आपण, जे अतिशय काय आहे, महत्वाचं आहे. ते कारण म्हणजे काय आहे तर युरोपमध्ये औद्योगिक क्रांतीचे वारे वाहू लागले. कंप्लीट झालेली म्हणत नाही मी, अजून म्हणणार याच्या अगोदर काय सांगत होतं, तर भांडवल सांगत होतो मी तुम्हाला. भांडवली अर्थव्यवस्थेकडे भर कोणाचा, युरोपमधल्या लोकांचा. आणि हे आता काय म्हणत आहे मी, तिथं औद्योगिक क्रांती सुरू झाली. कोणती, हा, आता हे औद्योगिक क्रांती जी आहे याला फक्त आपण क्रांती म्हणणं मला असं वाटतं चुकीचं राहणार. परंतु जो सर्व इतिहासकारांनी मिळून किंवा त्याला क्रांतीच म्हटलं गेलेलं आहे प्रत्येक इतिहासकारांनी. आता मी तो त्यांच्यापेक्षा खूप लहान आहे म्हणून त्यांनी सांगितलेल्या गोष्टी काय करतो, फॉलो करतो. असू द्या, पण ही एक उत्क्रांती असायला पाहिजे. कारण की हळूहळू काय झालेलं आहे, समाजामध्ये बदल निर्माण झाले. आणि माणसाचा पण विकास कसा झाला, हळूहळू झाला. म्हणून आपण त्याला काय म्हणतो, उत्क्रांती म्हणतो.
परंतु हळूहळू बदल झाले, परंतु खूपच महत्त्वाचे बदल झाले हो. जगाला बदलूनच टाकलं पूर्ण तऱ्हेनं. त्यामध्ये भारत पण एक आहे, म्हणून याला क्रांती म्हणतात. काय म्हणतात? क्रांती. पिक्चरचं नाव नाही बरं, कारण की भारतामध्ये पिक्चरचे पण काय आहे, नाव आहे क्रांती, वीर. असू द्या. तर हे औद्योगिक क्रांती आपल्याला होताना दिसते, खास करून 14व्या आणि 15व्या शतकामध्ये. वारे वाहून राहिले सनसन सनसन. आता औद्योगिक क्रांतीची गरज का बरं पडली? मी तुम्हाला याच्या अगोदरच सांगितलं कारणामध्ये, की धर्मामध्ये काही इव्हिल्स घुसतात. त्या इव्हिल्सला दूर करण्यासाठी कोणता तरी एक युग पुरुष जन्माला येतो आणि एक फळी तयार होते एका विचारधारेची, आणि ती विचारधारा काय करते तर एक संपूर्ण समाजाला बदलून टाकते. इथं पण एक गट तयार झाला, युटोपिया. मोठे मोठे नाव आहे त्याच्यामध्ये. त्यासाठी अख्खी पीपीटी आहे, तुम्हाला कळणार काय काय चेंजेस वगैरे झालेले आहे. तर त्या लोकांनी समाजामध्ये परिवर्तन किंवा एक चेंज आणण्यासाठी मेहनत केलेली आहे. काही जणांनी साहित्यामध्ये, काही जणांनी चित्रकलेमध्ये, काही जणांनी वाणिज्यामध्ये. आता हे पण महत्वाचं आहे, एक वाणिज्य सुधार. ठीक आहे, कारण नाही आहे, परंतु असू शकते, असायला पाहिजे असं माझं म्हणणं आहे. वाणिज्य सुधार म्हणजे काय हो? बरोबर, कॉमर्स हे त्याचं सटीक उत्तर नसणार, परंतु म्हटलं त्यांनी बरोबर, कारण की पोहोचण्याचा प्रयत्न तर केला, काही ना काही बोलले तर खरी. पण असं होते की काय करायचं, उद्योग स्थापन करायचा. आणि तो कसला पाहिजे, त्या उद्योगामध्ये आपल्या देशामधून निर्यात जास्त असली पाहिजे. काय जास्त असली पाहिजे? निर्यात, आणि आयात कमी असली पाहिजे. त्याला म्हणतात वाणिज्य सुधार. जे आपल्याला कोण करताना दिसतात, आता त्यांचा छत्र आपल्यावर राहिलं नाही, असे गर्वानं मी म्हणू शकतो की बा भारताचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग आहे ना, तर हे, आणि हे याच्याकडे लक्ष असलं पाहिजे गव्हर्नमेंटचं. खूप महत्वाची टर्म आहे हे. तुम्हाला जर प्रश्न विचारला की बा वाणिज्य सुधार काय आहे, येते तर तुम्ही, काही लोक इतिहासचे स्टुडंट असाल तर ते म्हणतात 2 ओळीत लिहा, तर पटकन लिहून टाकायचं अशी टर्म, ज्यामुळं काय तर देशाचं काय वाढवायची, आपल्याला निर्यात वाढवायची आहे, आणि आयात काय करायची आहे, घटवायची आहे. म्हणजे सामान विकायचं जास्त आहे आपल्याला दुसऱ्या देशातल्या लोकांना, आणि बोलवायचं कमी आहे. वाणिज्य सुधार, चीन उदाहरण, असं गरम झाले पाहिजे तुम्ही की बा काय हे जबरदस्त आहे. म्हणून आपण काहीतरी वेगळं जाऊ, एक स्टॅटिस्टिकली गेलो तर मजा नाही येत. आणि माझा विश्वास आहे की समझ के पढ़ो, टॉप करेंगे राजू. माहिती आहे तुम्हाला, नथिंग इम्पॉसिबल. पण त्याच्यासाठी काय करायला लागणार, समझ के पडला होगा. ठीक आहे ना, रट्टे नका मारू. तर वाणिज्य सुधार काय आहे? वाणिज्य सुधार म्हणजे काय आहे, आपल्या देशामध्ये आपल्याला काय वाढवायची आहे, निर्यात, आणि आयात काय करायची आहे, घटवायची आहे. त्याला वाणिज्य सुधार म्हणतात. म्हणून हे पण एक कारण आहे युरोपमध्ये, प्रत्येक देशाला वाटत होतं की माझ्या देशामध्ये बनवलेलं रॉ मटेरियल मी विकलं पाहिजे. आणि त्यांच्या देशामध्ये मुठ्ठीभर लोक होते हो, जर असा हात टाकला तर संपूर्ण युरोपचे लोक सावळून घेणार. ठीक आहे ना, हास्यास्पद बोललो, ठीक आहे ना, असं काय राग नाही मानायचा. नाही तर होऊ शकते एखादा युरोपियन माय लेक्चर पाहिजे काहीतरी कमेंट करणार, तर सॉरी भाऊ. असो, परंतु आपल्याकडे जो आशिया खंड होता, आशिया खंड खूपच जबरदस्त, आपल्याला एकच काम येत होतं. आजही मुलं तेच करताना दिसतात. कायसाठी पाहिजे रे नोकरी, पहिले सर लग्न, मुलगी भेटत नाही आहे, खूप डेंजर आहे. तरुण वर्ग, सरकार नोकरी देऊन नाही राहिलं, लोक पोरगी देऊन नाही राहिले, शाळा डिग्री देऊन नाही राहिली. ठीक आहे ना, जाऊ दे. तर पहा, वाणिज्य सुधार महत्वाचा आहे. आणि हे कशामध्ये येते, औद्योगिक क्रांती. खूपच महत्वाची गोष्ट आहे. तर पहा, औद्योगिक क्रांती प्रत्येक क्षेत्रामध्ये झाली, मोठ्या प्रमाणामध्ये सुधारणा, विचार मांडून राहिले लोक, काहीतरी बनवून राहिले. सायन्समध्ये एक होल्ड लागली हो. इकडे ब्रिटन, फ्रान्स, जर्मनी, इटली हे लोक एकमेकांसोबत स्पर्धा करून राहिले. आणि भारत
घोडे तुकडुक तुकडुक तुकडुक, हे तलवार, आताच आलो. आपण अवनतीकडे होतो. त्या अगोदर होतं आपल्याकडे जबरदस्त संस्कृती भारताची, परंतु माती खाऊन घेतली आपण. हे समाज जे काही लोक होते यांनी समाजावर आपलं प्रभुत्व निर्माण केलं आणि काहीही चालीरीती लावून दिल्या. यामुळे काय झालेली आहे, अवनती झाली. हेच अवनती ओळखली काही लोकांनी सुधार दिलेले आणि ते सुधार पाहायचे आहे. त्यांच्या संबंधित असणारे नावं पाहायचे आहे. खूपच महत्त्वाचे आहे, कारण की ह्या लोकांमुळं ह्या मुली आज इथं बसलेल्या आहे. तुम्ही आम्हाला शिक्षणाचा अधिकार मिळालेला आहे आणि शिक्षणाचा अधिकार हा मला तरी वाटते की ज्या प्रकारे आपल्याला श्वास घेण्याचा आणि जगण्याचा अधिकार आहे, त्याच प्रकारे अतिशय महत्त्वाचा काय आहे, शिक्षणाचा अधिकार आहे. पुढे जाऊ आपण. तर साहित्य क्षेत्र पाहू. सर्वात पहिले इथं तुम्हाला एक व्यक्ती दिसतो ज्याचं नाव काय आहे, कवी दांते. जादूगर आहे तो, म्हणून तिथं थोडंसं मी जादू टाईप केलं, कारण की त्यांना खूप मोठ्या एका वर्गावर आपला काय टाकलेला आहे, प्रभाव. आणि ते पुस्तक लिहिलं त्यांना, त्याचं नाव आहे डिवाइन कॉमेडी. इटालियन काय होता तो, कवी होता, लेखक होता. आणि यानं खूप साऱ्या युवकांवर काय टाकलेला, तत्कालीन प्रभाव टाकला. तर मग त्या युवकांचा नाही विचारणार, पण तुम्हाला याचं विचारणार की बा हिरो आहे हा कशाचा, जे औद्योगिक क्रांतीमध्ये सुधारणा आली, खास करून कशामध्ये, साहित्यामध्ये. मग इथं हे लोक लगेच कारखाने वगैरे, वृत्तपत्र, हे ते याव त्याव काय करणार, चालू करून टाकणार. आणि राहणीमानापासून तर शिक्षणापर्यंत सर्व काय तर स्ट्रक्चरच बदलून टाकणार. आणि म्हणून हे लोक समोर चालले गेले. मै पिची रही गए, म्हणजे मै म्हणजे भारत. डेंजर गोष्ट. त्यानंतर पहा इथे पॅट्रॉक आहे. पण मानवतावादी साहित्य लिहिलं, तेव्हा मानवतावादाला महत्व नव्हतं. हो, ब्रिटनमध्येही वेगळेच काहीतरी ईव्हीज घुसलेले होते. ते बी एखाद्या बाईला खांब्यावर टांगून गोटे मारत होते. म्हणजे तेही काही एवढे चांगले नाही आहे. आपण तरी स्वातंत्र्य झालो आणि लगेच स्त्रियांना हक्क देऊन टाकला. कशाचा, वोटिंग राईट्स. त्यांनी कितीतरी वर्ष नाही दिला. त्यांच्या इथं मुली डॉक्टर नाही बनू शकत होत्या. हे सर्व आपण शिकवलेलं त्यांना. असो, पण सुरुवात झाली तिथं कशाची, सुधारणेची. त्यानंतर पहा बोकाशिओ आहे. यानं पहा टॅकेमिरून याचे काय लिहिलेले आहे, तर 100 लघुकथा लिहिलेल्या आहे. त्या कशाच्या संदर्भात आहे, तर सुधारणेच्या संदर्भात आहे. त्यानंतर पहा हे सर्व नाव आहे मार्टिन लुथर किंग. एक खूप महत्त्वाचं नाव आहे, जे मी तुम्हाला सांगितलं होतं की तिथं पोपचं मस्त वाढलं होतं. पोप जसे म्हणत होते तसंच केला जात होतं. पोप सांगते तेच काय आहे, सत्य आहे. आणि तेच येशू ख्रिस्ताची काय आहे, शब्द आहे. बायबलला कोणीच काय करू शकत नाही, नकार देऊ शकत नाही. बायबलनं जे सांगितलं तेच सत्य आहे. आपलं पण तसं आहे. आपण गीता हे आपलं काय आहे, धर्मग्रंथ आहे आपला. आपण हात ठेवतो, गीता पे कसम खाके मैं झूठ नहीं बोलूंगा, आहे ना, आणि खोटं बोलल्या जाते. असो, तर मार्टिन लुथर किंगने काय केलं की असा तुमचा धर्म मी मानत नाही रे बा, असे तुम्ही खेळत असाल तर मी चाललो. आणि तिकडे जाऊन एक नवीन टीम तयार करून टाकली, प्रोटेस्टंट नावाची. म्हणजे ख्रिश्चॅनिटीमधून बाहेर पडले, परंतु प्रोटेस्टंट नावाचा एक नवीन पंथ काय केलेला आहे, स्वीकारला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरही म्हणत होते की आम्हाला डिप्रेस अप्रेस सप्रेस नका म्हणू, आम्हाला म्हणायचं आहे तर प्रोटेस्टंट म्हणा. मार्टिन लुथर किंगचा प्रभाव पडलेला दिसतो आपल्याला कुठेतरी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवर. भारताचे मार्टिन लुथर किंग म्हणून डॉक्टर बाबासाहेबांना ओळखलं जाते आणि महाराष्ट्राचे मार्टिन लुथर किंग म्हणून महात्मा ज्योतिराव फुले यांना ओळखलं जाते. खूपच काय आहे, महत्वाचं आहे. तर म्हणून समाजामध्ये सुधार भारतामध्येही 18व्या आणि 19व्या शतकामध्ये हे सेम घडताना आपल्याला दिसणार. सेम काही गोष्टी होत आहे. काही लोक उभे राहिले, राजाराम मोहन राय, ईश्वरचंद्र विद्यासागर, आपल्या इथे दादोबा पांडुरंग तरखडकर. ह्या लोकांनी काय केलेलं आहे, समाजाला धडे दिले, समाजाला जागृत करण्याचं काम केलं आणि पुढची पिढी एकदम त्यांना फॉलो करणार. मग मोठे मोठे संघटना स्थापन होणार, ब्रह्म समाज, आर्य समाज. झाले की नाही झाले, सुधारण्याचं काम आहे. आणि म्हणून
खूप महत्व आहे. युरोप इतिहासामध्ये मार्टिन लुथर किंगनं काय केलेलं आहे, एक धर्मामध्ये एक नवीन परिवर्तन घडवून आणलं. त्यानंतर पहा थॉमस मूर युटोपिया नावाचं त्यांनी काय लिहिलेलं आहे, एक ग्रंथ लिहिला असं मानून घेऊ आपण. त्यानंतर पहा मॅकवेली एक नाव अतिशय महत्वाचं आहे की जेव्हा आपण एवढ्या ट्रम्प पाहिल्या ज्या इकॉनॉमीशी संबंधित आहे, आणि हाच तो व्यक्ती आहे ज्यानं सांगितलं की एखादा देश जोपर्यंत आर्थिक सत्ता बनणार नाही तोपर्यंत तो महासत्ता नाही बनू शकत. याला भारतातला काय म्हणतात, कौटिल्य. कौटिल्यान याच्या अगोदर कितीतरी वर्षा अगोदर आहे, परंतु त्या लोकांना एक स्वतःचं दाखवण्याची एक हाव होती, म्हणून ते प्रत्येकाला म्हणणार की बा आमचा जसा मॅकवेली आहे तसा तुमचा काय आहे, कौटिल्य आहे असं. पण आपण त्याला म्हणायचं की भाऊ तुमचा जो मॅकवेली आहे तो आमच्या कौटिल्यासारखा आहे. यानं काय लिहिलेलं आहे, हे द प्रिन्स पुस्तक लिहिलेलं आहे, जे इकॉनॉमीवर काय होतं, आधारित होतं, अर्थशास्त्रावर आधारित होतं. त्यानंतर शेक्सपियर आहे. शेक्सपियरनं पहा हे काही मॅकबेथम, हेल्मेट, जुलियस सीझर हे शेक्सपियरनं लिहिलेले काय आहे, काही नाटकं आहे. आणि याची जोड किंवा असं म्हणतात ते किंवा शेक्सपियरच्या साहित्याला टक्कर फक्त एकच व्यक्ती देऊ शकते, तो म्हणजे भारतीय व्यक्ती आहे कालिदास. नाव ऐकलं असेल तुम्ही. संस्कृतवर अतिशय जबरदस्त प्रभुत्व, संत कालिदास. आणि म्हणूनच आपल्या नागपूरच्या जवळच एक रामटेक आहे ठिकाण, त्या रामटेकमध्ये त्यांच्या नावानं काय आहे, ते एक युनिव्हर्सिटी भव्य काय काय झालेली आहे, स्थापन झालेली आहे. आणि त्याला नाव दिलं झालं कुणाचं, संत कालिदासांचं. महत्वाचं आहे ते. तर हे लोक काय ठरलेले आहे, हे लोक सुधारक ठरले की ज्यांनी काय केलेले आहे, तिथं मोठ्या प्रमाणामध्ये काय तर सुधारणा घडवून आणली. त्यानंतर पहा दुसऱ्या व्हिडिओवर जाऊ आपण. त्यानंतर पहा विज्ञानमध्ये अतिशय महत्वाची भूमिका, कारण की सायन्स खूप काही करू शकते. म्हणून आपण आजकाल विज्ञान तंत्रज्ञान 8वी 9वी पंचवार्षिक योजना आठवते का इकॉनॉमीमध्ये तुम्हाला, महत्वाचं आहे ते. पहा हे पहा रॉजेट बेकन बारूद, त्यानंतर अलेक्झांडर होका यंत्र, त्यानंतर जॉन्टेनबर्ग यांनी काय तर पहा छापखाना स्थापन करून टाकला. कोपरनिकुलस यांनी सांगितलेलं आहे की बा पृथ्वी काय नाही आहे म्हणे, केंद्रस्थानी नाही आहे, काय आहे, सूर्य आहे. आणि ह्या सूर्याभोवती काय करतात, हे ग्रह काय करतात, परिक्रमा करतात. म्हणून याला काय देण्यात आली, शिक्षा. गॅलिलिओ त्याच्या शिष्यानं सांगितलेलं आहे उष्णता तापी आणि दुर्बीनचा शोध लावून पाहून घ्या, माझा गुरु काय बोलला नाही, खोटा बोलला नाही. तो धराले म्हणे याले बी, मग त्यानं माफी मागितली म्हणून त्याला सोडून देण्यात आलं. त्यानंतर व्हॅसलियस आहे, याला शरीरशास्त्राचं काय म्हटलं जाते, जनक म्हटलं जाते. आणि हे तुम्हाला माहीत आहे की तुमच्या सायन्समध्ये अतिशय महत्त्वाचे नावं आहे, जसं क हार्वे आहे, हुक आहे आणि न्यूटन आहे. जर यांच्याबद्दलही मला तुम्हाला सांगावं असलं तर दुर्भाग्याची ते काय असणार, गोष्ट असणार. त्यानंतर पहा दुसरं आहे चित्रकला व स्थापत्य, महत्वाचं आहे ते. पहा चित्रकला आणि स्थापत्य याच्यामध्ये राफेल आहे, अँजेलिओ आहे, लिओनिदो डार्विनची आहे आणि घिबर्टी आहे. हे त्या काळामधले सर्वश्रेष्ठ चित्रकार आहे. राज्यसेवा तुम्हाला यांच्यावर प्रश्न विचारणार खालील पैकी गटामध्ये न बसणारा शब्द कोणता आहे, तर एखादा याच्यामध्ये नवीन शब्द येऊन जाणार तर तो तुम्हाला काय करावं लागणार, बाद करावा लागणार. क्वेश्चन येतेच, कारण की मुलांची संख्या वाढत आहे आणि नोकरीची संख्या कमी कमी होत आहे. आपल्याकडे उदारतेचे वारे वाहून राहिले, खाजगीकरणाचे वारे वाहून राहिले. म्हणून तयार राहा, काय राहा, तयार की बा कोणतंही संकट आलं, एकही जरी जागा असली तरी मी काय आहे, तयार आहे, ही भावना ठेवा. आणि जिथं भावना चांगली तिथं सर्वच काय चांगलं, महत्वाचं आहे. आता आलो आपण आपल्या महत्वाच्या टॉपिकवर की जो कशाच्या संबंधित आहे, पोर्तुगीज. की बा सर्वात प्रथम तो देश कोणता आहे की जो भारतामध्ये आलेला आहे नवीन शोध घेऊन. भारतासोबत व्यापार होत होता, याच्या अगोदर होत होता, हो म्हणायचं. परंतु
काहीतरी घटना घडल्या ज्या मी तुम्हाला सांगितलेलं आहे. त्यानंतर ते सर्व ब्लॉक झालं. त्यानंतर यांनी नवीन मार्ग शोधला. आणि नवीन मार्ग का शोधलेला आहे? कारण की त्यांच्या काय होत्या, काहीतरी नीड्स होत्या, ग्रीड्स होत्या, जे त्यांना काय करावे लागलेले आहे, पूर्ण करावे लागले. कच्चा माल हा त्यांना पाहायचा होता, सर्वात महत्वाचा पाहिजे होता. अतिशय हे काय आहे, महत्वाचं आहे. चला पहा, आता आपण काय करू, पोर्तुगीज पाहू. आणि पोर्तुगीज पाहण्याच्या अगोदर काय करू, आपण एक पॉज घेऊ 5 मिनिटाचा. थोडंसं गळ्यामध्ये दुखत आहे म्हणून थोडंसं आराम घेतो आणि थोडं गरम पाणी पितो. ठीक आहे ना, तोपर्यंत थांबा. चला पहा, इथून ब्रिटन आले. ठीक आहे ना. त्यानंतर आपण म्हणू शकतो क फ्रेंच, डच, पोर्तुगीज हे सर्व काय आहे तर इकडून येऊन हा जो रस्ता आहे हा यांनी शोधलेला आहे. आणि हे कुठेतरी आपल्याला कुठं भारतामध्ये येताना दिसतात. तर आज जे आहे ते आपण मोठ्या मोठ्या याच्यामध्ये फक्त पाहून घेऊ की नेमकं सुरुवात कुठून झालेली आहे आणि काय महत्त्वाचं वखारी वगैरे त्यांच्या स्थापन झालेले आहे ते महत्त्वाचं आहे. आणि म्हणून ते आज बघून घेऊ, नाही तर आपलं लेक्चर काय होऊन जाणार, खूप सारं लेंदी होऊन जाणार. म्हणून थोडं काय पाहिजे आपल्याला की 1 ते 1.5 तासाचा टाइम पिरियड असतो हा सफिशियंट आहे एखादी गोष्ट समजून घेण्यासाठी. म्हणून आज जे आपण बोललेलो आहे हे फक्त मी तुम्हाला कारण सांगितलेलं आहे, काहून आले. आणि याच्यानंतरचं जे लेक्चर राहणार ते कशावर आधारित असणार आपलं, की कसे आले, कसं त्यांनी आपलं राज्य तयार करण्याचा प्रयत्न केला, कशा रीतीनं काही लढाई झाल्या महत्त्वाच्या, जसं की पोर्तुगीजांसंबंधित सॉलीची लढाई आहे. त्यानंतर जे आदिलशाह आहे कशा रीतीनं त्यांच्यासोबत त्यांनी काय केलेलं आहे, युद्ध केलेलं आहे, कशा रीतीनं झामरुन राजाला मदत केलेली आहे. आणि झामरुन राजावर आपला एक प्रकारे आपण असं म्हणू शकतो की वचक तयार करा, दरारा तयार करणे म्हणतो. आणि त्यांना काय भेटणार मग, व्यापारी सनद मिळणार. आणि कोणती कंपनी आहे, कधी तयार झालेली आहे, हे सर्व पाहणं देखील काय आहे, महत्त्वाचं आहे. तर पहा, मी तुमच्यासाठी ते तयार केलेलं आहे. येणार ते पहा, सुरुवात पोर्तुगीज. मोठं मोठं घेत आहे आपण, फक्त तुम्ही याला काय करा, एक नजर टाका. आले कधी तर 1498, गेले कधी तर 1961 ला. वसाहती पाहून घ्या, कोचीन आहे, गोवा आहे, दमन आहे, चोल, दीव, त्यानंतर सालसे आहे, वसई आहे, मंगलोर आहे आणि कोचीन आहे. त्यानंतर हुगली, चितकगाव आणि भारतामधली सर्वात प्रमुख काय आहे, गोवा आहे. जेणेकरून उद्या आपण जे हे लेक्चर पाहणार, कंटिन्यू करणार, तर उद्या तुमच्या डोक्यामध्ये काहीतरी असलं पाहिजे किंवा पोर्तुगीजांनी इथं काहीतरी केलेलं आहे. मग त्या स्टोरी सोबत काय करायचं, आपण जुळवून द्यायचं. मग जिथं पाठ करावं लागतं तिथं पाठ, जिथं कन्सेप्ट पाहिजे तिथं कन्सेप्ट. आणि दोघांचाही मिलाव जर झाला तर सक्सेस महत्वाचं आहे ते. त्यानंतर बा पुढं दुसऱ्या क्रमांकावर कोण आलं, डच. डच आले 1602 मध्ये. त्यानंतर गेले कधी तर 1759. इतिहासामध्ये गाजलेली लढाई बॅटल ऑफ बेदरा खूप महत्वाची आहे. कारण का बेदराच्या लढाईमुळे काय तर डच हद्दपार झाले भारतातून. मसुलीपट्टणम, पुलिकत, सुरत, त्यानंतर करिकल, चिंचुरा, कासिम बाजार, पटना, बालासोर, कोचीन, नागापट्टणम इथे त्यांच्या काय होत्या, वसाहती होत्या. आणि भारतातील प्रमुख वकार त्यांची कोणती होती, पुलिकत होती. जे ही आहे पुलिकत, हे नाव आठवून ठेवा, प्रमुख आहे. तर यांचा इतिहास आपण पाहणारच आहे इतिहासमध्ये, कारण की इतिहासच आपल्याला काय करायचं आहे, शिकायचं आहे. त्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर कोण आलेले आहे तर ब्रिटिश आले. यांचा पण वसाहती आपल्याला काय करायचं आहे, लक्षात ठेवायचा आहे. हा पाठांतराचा पोर्शन आहे जो मी आजच देणार तुम्हाला. आणि मग उद्या संपूर्ण कहाणी सांगणार. तुम्ही त्या कहाणीमध्ये ह्या सर्व गोष्टी काय करा, लीन करून टाका आणि तल्लीन होऊन जा. जशा प्रकारे एखाद्या देवाच्या प्रार्थनेमध्ये आपण काय होऊन जातो, तल्लीन होऊन जातो. महत्वाचं आहे. आले कधी 1608, गेले कधी 1947. भारत स्वतंत्र झाला. आणि कंपनी कधी स्थापन झाली होती, 1900. शाबाश, बरोबर, कधी 1600. आणि तारीख होती 31 डिसेंबर. महत्वाचं आहे ते पा. वसाहती मसुलीपट्टणम 1611, सुरत 1612, बालासोर 1633, मद्रास 1639, हुगळी 1651, मुंबई 68 म्हणजे 1600. आणि
हे किल्ले पण महत्वाचे आहेत. तिथं कोणकोणते किल्ले बांधले गेले. आता तुम्ही म्हणणार सर मागच्याचे तर तुम्ही तारखाने सांगितल्या, कारण का ब्रिटिशांनी आपल्यावर जवळपास 2.5 शताब्दी काय केलेलं आहे, राज्य केलं. त्यांचा गंभीर परिणाम पडला. म्हणून आयोग त्यांना विसरणार नाही. म्हणून आयोग तुम्हाला प्रत्येक बारीक बारीक गोष्ट विचारणार. आणि त्यांची सर्वात महत्वाची वकार कोणती होती, कलकत्ता. हे आठवण ठेवायचं. आणि भारताचे प्रमुख हे पोर्ट विल्यम जे त्यांनी स्थापन केलं होतं. त्यानंतर ह्या पोर्ट विल्यम त्यानं खूप काय उडणार, खटके उडणार, ते आपल्याला पुढे पाहायचं आहे. त्यानंतर 4थ्या क्रमांकावर कोण आलेले आहे, हे डॅनिश, डेन्मार्क वरून आले. कधी 1605, गेले कधी 1625. अतिशय चांगले लोक, समजदार लोक. पण आपण यांच्या वकारी पाहून घेऊ. तर पहा ट्रंकोबारी 1620 मध्ये. त्यानंतर तिरुचिरापल्ली आणि सेरामपूर, अतिशय महत्वाचा आहे. सेरामपूर सोबत एक व्यक्ती जुळलेला आहे ज्याचं नाव आहे विल्यम कॅरे, आणि जो इतिहासामध्ये काही ना काही बदलाव करणार. सतीची प्रथा उन्मूलन करण्यासाठी राजाराम मोहन रायांना हाताला हात देणारा व्यक्ती विल्यम कॅरे आहे. विल्यम कॅरे कसा होता, काय होता हे आपण पाहणारच. आणि पहा यांचं जे मुख्यालय आहे हे कुठं होतं, तर हे यांचं ट्रंकोबारी इथं होतं. आणि सेरामपूर पण एक त्यांची काय आहे, महत्वाची काय आहे, वकार आहे, लक्षात ठेवजा. त्यानंतर सर्वात लास्ट एक कोण आहे, फ्रेंच आहे. यांना तुम्ही काय ठेवा, लक्षात ठेवा. फ्रेंच 1664 ते 1954, म्हणजे भारत स्वतंत्र झाल्यानंतर जवळपास 7 वर्षांना गेले. त्यानंतर पहिली वकार पहा यांची कुठं आहे, 1668 केरॉन. त्यानंतर सुरत इथं काय केलेली त्यांनी, स्थापन केलेली आहे. त्यानंतर पहा मसुली, पटनम पाहिजे होतं, इथं चुकलं ते, पण पटनम करून टाका. त्यानंतर 1673 मध्ये वालीकोंडपुरम महत्वाचे आहे. आणि त्यानंतर चंद्रनगर हे कुठं आहे, बंगालमध्ये आहे. आणि भारतामधली सर्वात प्रमुख त्यांची वसाहत कोणती होती, पॉंडिचेरी. कशा रीतीनं मग ते पॉंडिचेरीसाठी युद्ध वगैरे लढले हे आपल्याला इतिहासामध्ये पाहायचंच आहे. तर हे ते युरोपीय लोक आहे की ज्यांनी आपल्यावर गंभीर परिणाम टाकला. व्यापार करण्यासाठी आले आणि व्यापार करून आपल्या इथून काय गेलेलं आहे, तर लूट करून निघून गेले. खूप गंभीर परिणाम हो. अनेक चिड्या तसंच म्हटलं जात होतं का, लुटलं त्यांनी भयंकर, घेऊन गेले. म्हणून पहा निस्सरणाचा सिद्धांत किंवा आपण त्याला म्हणू शकतो झिरपता सिद्धांत. हरिश्चंद्र सांगतात ना, ते तसंच नाही सांगत. दादाभाई नवरोजी पण म्हणतात, मंडलिक पण म्हणतात. हे लय डेंजर लोक होते. यांनी गंभीर परिणाम टाकले, व्यापार केला, आपले कच्चा माल नेला, आपल्या लोकांवर अत्याचार केले, सुधारणा पण दिल्या, कायदे पण दिले, शांतता, सुव्यवस्था, न्याय, समानता ह्या गोष्टी शिकून गेले नव्यानं. पाश्चात्य कलेसोबत आपला संबंध आला, पाश्चात्य ज्ञानासोबत आपला संबंध आला. आणि हे सर्व मिक्स होऊन जे काही लोकांसाठी हे सर्व वरदान देखील काय झालेलं आहे, ठरलेलं आहे. म्हणून आता याच्यानंतर जे आपलं लेक्चर राहणार, हे लेक्चर याच्यानंतरचं आपलं संपूर्ण ह्या सर्व जे देश आहे यांच्यावर काय असणार, आधारित असणार. आणि हे सर्व लोक सुरुवातीला कशासाठी येणार आहे, तर व्यापार करण्यासाठी. काय करण्यासाठी, व्यापार. सर्वांचं ध्येय काय होतं, व्यापार. आणि व्यापारवादामधून एक शब्द तयार झाला, वसाहतवाद. वसाहत बनवलं भारताला. जसं आपण आहे ना इथं बसलेले 33 जण, ह्या 33 जण जर आपण गाडगेनगरात गेलो आणि गाडगेनगरातल्या लोकांना काबीज करून टाकलं, त्यांना हकलून दिलं तिथून, आणि आपलं साम्राज्य काय करून टाकलं, प्रस्थापित करून टाकलं, तर कॉलनी बनवून जाणार गाडगेनगर कोणाची, आपली. आणि आपलाच तिथं काय चालणार, हुकूम चालणार. त्याला म्हणतात वसाहतवाद. वेगवेगळ्या देशामध्ये जाऊन त्यांच्या जमिनी बळकावणे, त्यांचा कच्चा माल आपल्या औद्योगिक क्रांतीमध्ये ओढून आपली औद्योगिक क्रांती यशस्वी करणे, आणि त्याच वसाहतीमध्ये तो पक्का करून विकणे आणि तिथून पैसा कमवणे. या संज्ञेला काय म्हणतात, वसाहतवाद म्हणतात. डेंजर लोक होते. आणि या वसाहतवादामधून त्यांनी नवीन शब्द तयार केला, त्याला म्हणतात साम्राज्यवाद. ठीक आहे ना, वाद लय महत्वाचा आहे. वाद, साम्राज्य तयार करायचं आहे. आणि जसं साम्राज्य तयार करण्याकडे ब्रिटिश निघाले, त्यानंतर त्यांनी सर्वात पहिले आपलं सार्वभौमत्व गमावून टाकलं.
हिरावून घेतलं. भारतातल्या राजांनी आपलं सर्वस्व ब्रिटिशांना विकलं आणि त्यांच्या हातामधले काय बनले, खेळणे बनले. म्हणून स्वाभिमान लय महत्वाचं असते, स्वाभिमान गमवायचा नसते. आणि म्हणून जेव्हा आपल्याला स्वातंत्र्य पाहिजे होतं तेव्हा आपले जे हिरोज आहे की ज्यांनी राष्ट्रासाठी काय केली, एक चळवळ उभारलेली आहे, क्रांती केलेली आहे, त्यानंतर आपण म्हणू शकतो नवीन नवीन संघटना स्थापन केल्या, चळवळी उभारल्या, ह्या लोकांमध्ये काय केलेलं आहे, स्वाभिमान जागृत केला. आणि त्या स्वाभिमानाचा रूपांतर राष्ट्रवादामध्ये केलं आणि मग राष्ट्रीय चळवळीला काय झाली, सुरुवात झाली. आणि मग शेवटी आपण काय झालेलो आहे, स्वतंत्र झालो. ते आपलं नंतर त्याच्यावर 5 ते 7 लेक्चर असणार, ते आपण पाहणारच. परंतु याचं रूपांतर तुम्हाला उद्याच्या लेक्चरमध्ये दिसणार. तोपर्यंत तुम्ही अभ्यास करत राहा, लायब्ररीमध्ये बसा, पेपर सॉल्व करा, क्वेश्चन पहा. जे आज शिकवलं याला पुस्तकातून चाळा, परंतु खूप सारा फापट बसारा सोबत घेऊन बसू नका. 2च गोष्टी घेऊन बसा, एक तर चंद्रांजींचं पुस्तक आणि नाही तर 11वीचं पुस्तक, बस एवढंच. आणि बाकी संपूर्ण आपल्या लेक्चरवर काय राहा, निर्भर राहा. तर धन्यवाद, भेटू उद्याच्या लेक्चरमध्ये.